नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल कॅप राऊंडची प्रोसेस कशी असते, नक्की या कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये कोणकोणत्या स्टेजेस असतात आणि तुमचा रिझल्ट कधी लागेल याविषयी चर्चा करणार आहोत. तरी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला ज्या या कॅप राऊंडच्या स्टेजेस आहेत त्याच्या प्रत्येक स्टेजेसला तुम्हाला काही ना काहीतरी अडचण येणार आहे, काही ना काहीतरी डाऊट येणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे महत्वाचं एक चांगला गायडन्स असावा. तर त्यासाठी मी माझा नंबर इथं तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तसेच आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करतोय, तर तिथून तुम्ही ती जॉईन करा. ओके, जर तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, येऊया आपल्या टॉपिककडे. तर आज आपला टॉपिक आहे की नंतर यापुढे आपली अँसर की तर रिलीज झाली, तुम्हाला तुमचे मार्क्स समजले, तर यापुढे नक्की काय प्रोसेस असणार आहे. तर मित्रांनो, एक 5 ते 10 जून मध्ये आपला रिझल्ट लागेल सीईटीचा. त्याच्यात तुम्हाला तुमचे पर्सेंटाइल समजतील. त्याच्यानंतर ना एक सीईटी सेल ऑफिशियल त्यांचं एक ब्राउचर जारी करत असते की जिच्यामध्ये पूर्ण प्रोसेसचं डिटेल्स असतं, पुढच्या काय प्रोसेस होतील, आणि त्याचे एक एक्सपेक्टेड डेट असतात. म्हणजे फिक्स डेट नसतात, कारण त्या एक्सटेंड होऊ शकतात. ओके, तर त्याच्यानंतर पुढचं असतं कॅप राऊंड रजिस्ट्रेशन फॉर्म. ज्या पद्धतीने तुम्ही सीईटीचा फॉर्म भरला होता, ओके, सीईटी साठी ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता, त्यासाठी कॅप राऊंड म्हणजे सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस, त्याचा एक रजिस्ट्रेशन फॉर्म असतो, तो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचे सर्व डिटेल्स असतात, म्हणजे तुमचं नाव, तुमचे मार्क्स, तुमचे 11-12चे मार्क्स, त्याच्यानंतर 10चे मार्क्स असतील, तुमचा टोटल पर्सनल डिटेल्स असतील, आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला डॉक्युमेंट्स असतात. ओके, तुम्हाला कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट लिस्ट मी ऑलरेडी प्रोव्हाइड केली आहे. त्या पद्धतीने तिथं तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात स्कॅन करून. ओके, आणि तो जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची एक रिसिप्ट मिळते. ओके, आणि तुमचे ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला व्हेरीफाय करायला लागतात. तर हे व्हेरिफिकेशन कुठं होतं, तर ते होतं स्क्रुटिनी सेंटरवर. तर सीईटी सिलेक्ट स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट जारी करते. त्याच्यापैकी तुमच्या जवळच्या कोणत्याही स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करून तुम्ही ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. त्या ठिकाणी गेल्यावर ते डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत की नाहीत हे तुमचं सर्व चेक केलं जातं. ओके, जर तुम्ही काही रिझर्वेशन घेत असाल तर ते तुमचं रिझर्वेशन व्हॅलिड आहे की नाही हे चेक केलं जातं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन लेटर म्हणून दिलं जातं. तर ही झाली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस. ओके, तर याच्यानंतर काय होतं, एक 2 ते 4 दिवसामध्ये तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा रँक येतो. त्या रँक मध्ये तुमचा स्टेट रँक असतो, नॅशनल रँक असतो. त्याच्यानंतर जर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तर तुमचा पीडब्ल्यूडी रँक त्याच्यामध्ये असतो, किंवा तुमचा एक कॅटेगरी रँक पण त्याच्यामध्ये असतो. एक 4 ते 5 प्रकारचे रँक त्याच्यामध्ये असतात. ओके, आणि तो रँक आल्याच्या नंतर एक 2 ते 3 दिवसाने एक ग्रीव्हियन्स विंडो ओपन होते. स्टुडंट म्हणजे थोडंसं जर काही मिस्टेक्स असेल रँक प्रेडिक्ट होण्यामागं, तर ते तुम्ही अप्लाय करून रिपोर्ट करू शकता. ओके, आणि त्याच्यानंतर सीईटी सेल एक 2 ते 4 दिवसानंतर एक फायनल मेरिट लिस्ट जारी करते. तर या फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा फायनल रँक असतो. ओके, याच्यातही सेम प्रोव्हिजनल सारखे 4-5 रँक असतात, पण याच्यात फायनल रँक असतो ज्या रँकवर तुमचं पुढे ऍडमिशन होणार आहे. म्हणजे 3 कॅप राऊंड साठी हा रँक तुमचा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मित्रांनो, हा रँक आल्याच्या नंतर तुमचं सर्वात महत्वाची आणि पहिली स्टेज येते ते म्हणजे कॅप राऊंड फर्स्ट. तर कॅप राऊंड फर्स्ट मध्ये तुम्हाला काय करायचंय की जे तुमचे प्रेफरन्सचे कॉलेज आहेत, समजा तुम्हाला एक 90% जर एमएसटी सीईटी मध्ये आले असतील तर तुमच्या कॅप राऊंड फर्स्टच्या लिस्टमध्ये 80% कॉलेज तुम्हाला पाहिजे. म्हणजे असं नकोय की फक्त 90% आले, मग ज्याचा कट ऑफ फक्त 90 एवढा आहे तर तेवढे मी कॉलेज टाकणार, तर असं नाही मित्रांनो. तुम्हाला कॉलेज हे मिळलं पाहिजे, आणि बहुतांश म्हणजे जास्त प्रोबॅबिलिटी असते फर्स्ट राऊंड मध्ये चांगलं कॉलेज मिळण्याची. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचंय. कॅप राऊंडची लिस्ट फिल करताना तुम्हाला एक चांगला गायडन्स घ्यायचा आहे. तुम्ही मला कॉल करू शकता, तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करेल मी. ओके, जे काय प्रोसेस असेल आपली काउन्सिलिंगची पुढची ती तुम्हाला मिळणार आहे. तर त्याचसोबत मला एक महत्वाची गोष्ट याच्यात सांगायची, ते म्हणजे जर तुम्ही पहिलंच कॉलेज असं टाकलं, म्हणजे समजा आय थिंक तुम्ही सीओईपीसीएस पहिलं कॉलेज टाकलं, ओके, आणि तुम्हाला जर तेच कॉलेज मिळलं सीओईपीसीएस, तर मित्रांनो तुम्हाला ते ऑटो फ्रीज होणार. म्हणजे तुम्हाला ते ऍडमिशन घ्यायलाच लागणार. ओके, तर तुम्ही नेक्स्ट पुढच्या 2 राऊंड मध्ये जाऊ शकत नाही. आणि तर याचा बेनिफिट असा आहे, बेनिफिट म्हणजे ड्रॉबॅक असा आहे की चुकून एखाद्या विद्यार्थ्याने, किंवा आपण फॉर्म भरतो दुसरीकडे एखाद्या सेंटरमध्ये, आपल्या ऑनलाईन एखाद्या ई सेतू मध्ये आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो, तर त्या माणसांना काय जास्त नॉलेज नसतं. ते काय करतात, जे कॉलेज त्यांच्यासमोर स्क्रीनवर दिसत आहेत ऑप्शन त्याच्यापैकी निवडून टाकतात. ओके, जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील आणि त्यांनी एकदम कमी कट ऑफचं जर कॉलेज निवडलं तर तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं. म्हणजे तुमच्या हातात काही राहत नाही की समजा तुम्ही पुढच्या कॅप राऊंड मध्ये जाऊन ते सुधारू शकता, तर असं काही होत नाही. तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावंच लागतं. तर त्यासाठी मित्रांनो ब्लाइंडली कोणावर विश्वास ठेवू नका, बरोबर.
जे ऑफिशियल आहे त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवा आणि एक चांगला गायडन्स घ्या आणि तुमच्या नॉलेजचा यूज त्याच्यामध्ये आणा. बरोबर, डायरेक्ट कुणालाही फॉलो करून होत नसतं. ओके, तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या म्हणण्यानुसार हे बरोबर आहे की नाही हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, तर हे झालं ऑटो फ्रीज बद्दल. तर मित्रांनो, समजा पहिला कॅप राऊंड तुम्ही भरला, बरोबर, पहिल्या कॅप राऊंड मध्ये तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळलं, पण तुम्हाला असं वाटतं की सेकंड कॅप राऊंड मध्ये जावा किंवा थर्ड कॅप राऊंड मध्ये जावा, तर त्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात. तर पहिला ऑप्शन असतं म्हणजे फ्रीज करणं कॉलेज. तर मग मला हे कॉलेज माझ्या पर्सेंटेजनुसार अप्रोप्रिएट वाटतंय, कॉलेज छान आहे, मला इथे ऍडमिशन घ्यायचंय फर्स्ट कॅप राऊंडला, तर तुम्ही फ्रीज करून डायरेक्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. अलॉटमेंट लेटर डायरेक्ट डाउनलोड करून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. पण समजा तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यापेक्षा बेटर कॉलेज मला मिळू शकतं, तर तुम्ही नेक्स्ट कॅप राऊंड मध्ये जाण्यासाठी बेटरमेंट ऑप्शन चूज करू शकता. म्हणजे तुमची आहे ही सीट फिक्स राहणार. ओके, जर तुम्हाला नेक्स्ट कॅप राऊंड मध्ये कॉलेज नाही अलाउड झालं तर पुन्हा इथंच तुम्हाला ऍडमिशन घेता येणार. पण जर तुम्ही ह्या कॉलेजपेक्षा वर म्हणजे जास्त हाय प्रायोरिटीला जर दुसरं एखादं कॉलेज किंवा ब्रांच टाकली असेल आणि जर ती तुम्हाला मिळली तर ती तुमची ब्रांच कॅरी फॉरवर्ड होणार, तो तुमचा ऑप्शन कॅरी फॉरवर्ड होणार. समजलं? याच प्रकारे थर्ड कॅप राऊंडचं पण आहे. आणि त्याच्यानंतर जे येतात म्हणजे स्पॉट राऊंड. तर स्पॉट राऊंड बद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनणार आहे. या व्हिडिओमध्ये स्पॉट राऊंड कव्हर होणार नाही, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की नक्की काय काय प्रोसेस असते. तर मी पुन्हा एकदा एक शॉर्ट मध्ये तुम्हाला प्रोसेस सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल तुमचा रिझल्ट लागणार. ओके, रिझल्ट लागल्याच्या नंतर ना तुमचे पर्सेंटाईल तुम्हाला समजणार. त्याच्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होणार. कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केल्यानंतर तुमचं एक फिल करायचं. त्याच्यानंतर आपलं एफसी सेंटर मधून आपल्याला स्टुडंटी सेंटर मधून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस पार पाडावी लागते. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे प्रोव्हिजनल तुमचा काय रँक आहे तो समजणार. ओके, त्याच्यानंतर ग्रीव्हियन्स विंडो असणार ज्याच्यामध्ये तुमचे आक्षेप तुम्ही नोंदवू शकता आणि त्याच्यानंतर ना तुमचा फायनल रँक तुम्हाला डिस्प्ले होणार. ओके, फायनल रँक डिस्प्ले झाल्याच्या नंतर ना कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 अशा पद्धतीने टोटल कॅप ऍडमिशन प्रोसेस चालते. तर मित्रांनो, तुम्हाला काही जरी डाऊट असेल तर तुम्ही मला कधीही कॉल करा. ओके, तर या व्हिडिओसाठी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत. धन्यवाद.